श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता उपलप मंगल कार्यालयात सोलापूरकरांची प्रचंड गर्दी। श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीच्या आगमनानिमित्त सोलापूर शहरातील उपलप मंगल कार्यालयात हजारो भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं दर्शनार्थ गर्दी केली होती। पहाटेपासूनच हा परिसर भक्तांनी फुलून गेला होता आणि गणगण गणात बोतेच्या जयघोषांनी वातावरण भारावून गेलं होतं। यावेळी पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांकरता स्थानिक नाभिक बांधवांकडून निःशुल्क सेवांचं आयोजन करण्यात आलं होतं। दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांकरता प्रसादाचंही भव्य प्रमाणावर आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सोलापुरातील शंकर महाराज प्रतिष्ठानकडून तब्बल 5000 किलो प्रसादाचं वाटप करण्यात आलं। याविषयीची अधिक माहिती सेवेकरी रुपेश जक्कल आणि अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी दिली आहे। आज गजानन महाराज पालखीचं आगमन झालेलं आहे। आमच्या शंकर महाराज प्रतिष्ठानतर्फे 5000 किलोचं प्रसादाचं वाटप होतं, खिचडीचं वाटप होत आहे काय आणि गेले 7 वर्षापासून हे उपक्रम राबवत आहे आणि प्रत्येक आमच्या जय भवानी नवरात्र योग मंडळ या सगळ्या सभासदांना प्रत्येकांना टी शर्ट काय टोपी या उपक्रम आम्ही राबवत आहे। सगळ्या जे आता महाराजांच्या जे पालखीला जे भक्त लोक येतात काय त्यांसाठी आम्ही प्रसाद वाटप करतो काय आणि 40-42 लोकांना आम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 10पर्यंत प्रसाद वाटप होतो। 2004 पासून आम्ही ह्या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली। ही सुरुवात केली होती पांडुरंग चौधरी आणि संजय कुमार कांती यांनी एका झाडाखाली ह्या दोघांनी पहिल्यांदा सुरुवात केली। त्याचं वृक्ष आज एवढं मोठं झालं की आज दोघांचे 400 आमचे नाभिक बांधव ही सेवा देतात। ही सेवा करण्याचा उद्देश एवढा एकच होता की नाभिक समाजाचं आराध्य दैवत ते संत सेना महाराज आहेत। ते सेना महाराज हे वारी करायला यायचे आणि ते वारीमध्ये येताना ही सर्व वारकऱ्यांची सेवा करत होते। त्याच माध्यमातून आज आम्ही या वारीच्या माध्यमातून आम्ही हे सर्व नाभिक बांधव या वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग करतो आहे।